लाडकी बहीण माहिती आहे का? बँक अकाउंट तपासून पाहिलं का? कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले हातवर करा बरं. लाजू नका, सगळ्यांचे आलेत पण हातवर करायला लाजतात. आता काही जणांच्या आले नसतील पैसे, तर ते पैसे कसे येतील? इथं तहसीलदार पण उपस्थित आहेत, ते त्याची पुढची काळजी घेतील आणि तुम्हाला एकदम तीन याचे महिन्याचे 4500 रुपये तुम्हाला मिळतील, ज्याला मिळाले नसतील त्याला, आणि ज्याला मिळाले असतील त्याला 1 महिन्याचे पैसे मिळतील. दुसरी एक योजना आपण निर्णय घेतला की ज्या मुली आहेत, या मुली आपल्या घरातल्या शिकल्या पाहिजेत म्हणून कुठल्याही घरातली मुलगी असली तर तिचं ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं शिक्षण आता मोफत होणार आहे. त्याची फी राज्य सरकार फी भरणार आहे, आई वडिलांना फी भरायची गरज नाही. त्यामुळं ते सुद्धा 4 पैसे आपले त्याच्यामध्ये वाचणार आहेत. जसा फीचा एक मुद्दा आहे, तसा सोलरचा एक तुम्हाला मुद्दा मी सांगितला. त्या सोलरच्या माध्यमातून सुद्धा हा विजेचा प्रश्न बऱ्यापैकी हलका होणार आहे. आता लाईटचा प्रश्न तुम्ही चर्चा केली, पण आता सरकारने एक निर्णय घेतला की ज्याच्याकडे 7.5 हॉर्सपॉवरच्या आत मोटर आहे त्याचं सगळ्या लाईटचं बिल माफ. मग आता पुढचं तर नाहीच घेणार, पण मागची थकबाकी असली तरी ती सरकारने सोडून दिली. आज काही लोकांना 0 रुपयाची बिलं आलीत म्हणून लोक मला सांगत होते, काल वाटले आपण. तर त्या दृष्टिकोनातून विजेचा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे. त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत. आणि हे खरं आहे की मी 5 वर्षातून एकदा येतो, पण आता मला राज्यभर फिरायला लागतंय. मी आता इकडे जर सारखे यायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. पण तरी सुद्धा काही ना काही निमित्ताने आपली प्रमुख लोकांची भेट होत असते आणि तुम्ही देखील त्याच पद्धतीने काम करा. निवडणुकीमध्ये तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, पाठिंबा आजपर्यंत मिळाला, तसाच या पुढच्या काळामध्ये मिळावा अशा प्रकारची अपेक्षा मी करतो. राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या वेळेला आपण म्हणजे आता आचारसंहितेच्या नंतर, आधी झाले तर आधी, नाही तर नंतर. पण काय मतदारसंघ कुठे जात नाही, काय काळजी करू नका. मतदारसंघ इथंच राहणार आहे, तो काय कुठं जाणार नाही. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. धन्यवाद.